या गारगोटीसाठी, या भुदरगड तालुक्यासाठी सगळ्यांसाठी आज अतिशय आनंदाचा आणि अतिशय अभिमानाचा असा दिवस आहे असं मला वाटतं. कारण आज या उपजिल्हा रुग्णालय गारगोटीमध्ये अत्याधुनिक अशा विविध आपल्या आरोग्य सेवांचा आज लोकार्पण होत आहे आणि या माध्यमातून या आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना शहरातल्या दर्जेदार अशा आरोग्य सेवा आज इथं त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध होणार आहेत, अगदी सहज उपलब्ध होणार आहे. आज आता इथं लोकार्पण होत असलेले, आज सुरू होत असलेलं आपलं सिटी स्कॅन असेल, 2D इको असेल, आपलं 300 mm एक्सरे मशीन असेल किंवा डेंटल मशीन असेल, या सगळ्या ज्या आपल्या ज्या यंत्रसामुग्री आपण आज अत्याधुनिक सेवा इथं आपण चालू करतो आहोत, त्या सगळ्या या आपल्या इथल्या नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. कारण याआधी आपण बघायला गेलं तर यासारख्या तपासण्या करायच्या झाल्या तर आपल्या इथल्या लोकांना कोल्हापूर किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये जाऊन त्या तपासण्या करून घ्याव्या लागायच्या आणि त्यामुळे त्या लोकांचा वेळ, त्यांचा पैसा खर्च व्हायचा, त्यांना मानसिक त्रासही व्हायचा. पण आता तसं होणार नाहीये. आता त्या सगळ्या तपासण्या त्यांना त्यांच्या घराजवळ मिळणार आहेत आणि त्यामुळं आपल्या इथल्या लोकांना, आपल्या इथल्या नागरिकांना, या ग्रामीण भागातल्या लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि त्यासाठी खरंच मी आपल्या महाराष्ट्र शासन, आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विशेष करून आदरणीय आंबेडकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानेन. कारण त्यांचा एक संकल्प होता की या ग्रामीण भागातल्या लोकांना एक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची आणि ती आज सत्यात अशी त्यांच्या कामातून सत्यात उतरताना आपण बघत आलेलो आहोत. आहे कारण आपलं हे जे आरोग्य आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती आणि यासाठी आपल्या या सगळ्या अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री लोकांना उपलब्ध करून देणं हाच विकासाचा एक महत्वाचा टप्पा असतो. आणि त्यानंतर ह्या आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं आपण चालवणं, त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करणं, आपल्या सगळ्या रुग्णांना वेळेवर त्याचा उपचार देणं आणि ही सेवा संवेदनशील करणं ही आपली सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी आहे. म्हणजे आज मी बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून सगळ्यांच्या समोर घेईन, त्यावेळी माझी भूमिका काय असते तर या ग्रामीण भागातल्या लोकांना दर्जेदार सेवा मिळावी, त्यांना गुणवत्तापूर्ण आणि त्यांना परवडेल अशी सेवा त्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न असतात. आणि त्यासाठी नेहमी आम्ही शासनाकडे मनुष्यबळ असेल, अत्याधुनिक सेवा असतील किंवा पायाभूत सेवा असतील, यासाठी आम्ही नेहमी त्यांच्या सातत्याने पाठपुरावा करत असतो. अशा पद्धतीने मी इथल्या सर्व स्टाफचं देखील मनापासून अभिनंदन करेन. कारण इथले सगळे डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, आरोग्य सेवेचे सर्व कर्मचारी असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांच्या जो सेवाभाव आहे त्याच्यामुळेच या अनेक नागरिकांना इथं आपलं जीवनदान मिळालेलं आहे. आणि आता जे आपण यंत्रसामुग्री इथं उपलब्ध करून दिलेली आहे ही त्यांच्या सेवाभावातून अजून चांगल्या पद्धतीने ती कार्यरत होईल, ती प्रभावीपणे चालवली जाते याची मला खात्री आहे. आणि मी सर्व नागरिकांना इथं मी आवाहन करेन की ही जी सगळी आपली आरोग्य सेवा आपले आरोग्य मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं या तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी ही सगळी आपली दर्जेदार सेवा आपल्याला पोहोचवता येईल याचा ते प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी, वेळोवेळी तुमच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. या ज्या सगळ्या सरकारी योजना आहेत त्या सगळ्यांचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आपल्या कुटुंबाची तुम्ही काळजी घ्यावी की जेणेकरून, कारण कसं आहे, हा समाज निरोगी असेल तरच हा देश विकसित होत असतो. आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या सगळ्या सेवेचा आपण उपयोग करून घेऊया. कारण आता मी आरोग्य विभागामध्ये काम करत असताना माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्र शासन खूप मोठ्या पद्धतीनं या आरोग्य विभागामध्ये काम करत असतं, पण आपण तिथपर्यंत जाऊन त्या सगळ्या आरोग्य सेवा आपण घेणं फार गरजेचं असतं. आणि इतक्या चांगल्या सगळ्या सोयी सुविधा आंबेडकर साहेब आपल्याला मिळवून देत आहेत तर त्या सगळ्याचा तुम्ही लाभ घ्यावा असे करते. पुन्हा एकदा मी आंबेडकर साहेबांचे, महाराष्ट्र शासनाचे, या जिल्हा प्रशासनाचे सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद करते. थांबते. जय हिंद.